श्री राम विजय. अध्याय 1 ते 8. बालकांड. अध्याय 1. वाल्मिकी ऋषींची पूर्वकथा. श्री राम करता. हे करुणेच्या सागरा, परमेश्वरा नारायणा, तुला नमस्कार असो. माझे गुरु श्री ब्रह्मानंद यांना मी वंदन करतो. त्यांचे स्मरण झाले की मन भरून येते. श्री राम विजय ग्रंथ लिहिण्यास मी सुरुवात करीत आहे, तेव्हा आपण माझे अज्ञान दूर करा. मी श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू आणि श्री शंकर यांना वंदन करून सर्व सिद्धीचा दाता तो गजानन त्याच्या चरणी माथा ठेवतो. गजानना, सर्व विघ्ने दूर कर व माझे लेखन पूर्ण करून घे. तसेच हे देवी सरस्वती, माझ्यावर कृपा कर, अशी प्रार्थना करून मी ग्रंथाला प्रारंभ करतो. हे शारदे, तुझी कृपा झाली तर मुका माणूस सुद्धा वेद घडघडा बोलू लागेल. माझे अज्ञान तूच दूर कर, माझ्या हृदयात वस्ती कर. मी अज्ञानी आहे. केवळ तुझ्या कृपेमुळेच मी श्री राम विजय ग्रंथ पूर्ण करू शकेन. हे सद्गुरू, तुमचे चरण माझ्या हृदयात ठेवा. गुरुशिवाय परमार्थ तत्व कळत नाही. तेव्हा हे ग्रंथलेखन पूर्ण हो, असा तुमचा आशीर्वाद मला द्या. कारण चंद्र असेल तर चांदणे असते, सूर्य असेल तर त्याची किरणे असतात, पाणी असेल तर बीजाला अंकुर फुटतो, तसेच गुरु असतील तर ज्ञान प्रकट होईल. हे संत सज्जनांनो, मी रामचंद्राचे अलौकिक चरित्र मराठी भाषेत सांगण्याचे मोठे धाडस करीत आहे. आपल्या आशीर्वादाने ते पूर्ण होईल. माझे हे लहान मुलासारखे बोलणे, माझे बोबडे मोडके तोडके बोल आपण गोड मानून घ्या आणि सद्गुरूप्रमाणेच आपणही मला आशीर्वाद द्या. शतकोटी प्रविस्तर असे ज्या रामचरित्राचे वर्णन रामरक्षेत बुधकौशिक ऋषींनी केले आहे, त्याचा मला कसा बरे अंत लागेल. वाल्मिकींनी स्वतःच रामायण लिहिले तरी त्यांचे समाधान झाले नाही. त्याशिवाय इतर अनेक श्रेष्ठ कवींनीही आपापल्या रीतीने रामकथा खुलविली आहे. पण सर्व श्रेष्ठ कवींनी वाल्मिकी रामायणाचाच आधार घेतला आहे. वाल्मिकी नाटकम या ग्रंथाच्या आधारे मी हे रामचरित्र लिहित आहे. वाल्मिकींसह सर्व कवींना मी आदराने नमस्कार करतो. वाल्मिकी ऋषींवर भगवंतांची कृपा कशी झाली ती कथा मोठी अद्भुत आहे. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक ब्राह्मण मुलगा किरात लोकांच्या संगतीने आपले धर्माचरण सोडून कुमार्गाला लागला. वाईट संगतीने मनुष्य बिघडतो तसा तो आपल्या मार्गापासून ढळला. रानावनात राहून इतर किरातांबरोबर तो वाटमाऱ्या करू लागला. तो दिसायलाही भेसूर व भीतीदायक होता. अरण्यात निर्जन मार्गाने कोणी प्रवासी, कोणी वाटसरू जाऊ लागले की वाटमारे लोक त्यांना पकडीत आणि लुटीत असत. त्या किरातांनी त्या ब्राह्मणाचे नाव वाल्या असे ठेवले होते. तो पर्वताच्या गुहेत राहत असे आणि 10-12 गावे त्याने नजरेखाली ठेवली होती. त्याचा परिवारही त्याच गुहेत राहत असे. त्याने कित्येक लोकांना ठार मारले होते. त्यांच्या जवळील धन लुबाडले होते. त्याने हत्या करताना स्त्री, बालक, ब्राह्मण यांचा कधीच विचार केला नाही. तो एक नियम मात्र पाळीत असे. एका माणसाला मारले की तो घरातील रांजणात एक लहानसा खडा टाकीत असे. असे होता होता त्याने खूप संपत्ती जमविली. त्याच्या घरात खड्यांनी 7 रांजण भरत आले होते. आपण इतकी माणसे मारतो आणि त्यांची संपत्ती लुटून घेतो याचे त्याला काहीच वाटत नसे. काही वर्षांनी वाल्या म्हातारा होऊ लागला होता, तरी त्याने आपला धंदा चालूच ठेवला होता. त्याची मुलेही मोठी होऊन क्रूर आणि दुष्ट बनली होती. असाच एकदा सायंकाळच्या वेळी तो रानात आडवाटेला टपून बसला होता. इतक्यात तिन्ही लोकात प्रसिद्ध असलेले नारद मुनी त्या मार्गाने चालले होते. त्यांच्याबरोबर आणखीही 2-3 ऋषी होते. ते समोर येताच वाल्या हातात कुऱ्हाड घेऊन पुढे धावला आणि त्याने त्यांना दरडावले. तुमच्याजवळ जे काही असेल ते मुकाट्याने देऊन टाका, नाहीतर माझ्या हातातील कुऱ्हाडीने तुमचे तुकडे तुकडे करीन. त्याने सर्वांकडे रागारागाने पाहिले. भोवताली किर्र झाडी होती. दुसरे कोणीही माणूस नव्हते. नारद शांत होते. ते त्रिकालज्ञानी होते. त्रिखंडात संचारी होते. ऋषींसमवेत ते स्तब्ध उभे होते. त्यांनी आपल्या वीणेच्या तारा छेडून फक्त गोड आवाजात नारायण नारायण असे परमेश्वराचे नाव घेतले. ते ऐकून वाल्या चिडला. हे लोक आपल्याला भीत नाहीत असे पाहून वाल्याच्या मनाची चलबिचल झाली. तो कुऱ्हाड उगारणार तोच नारदांनी हात वर करून त्याला थांबविले. तेव्हा तो थबकला.
नारदांचे तेज व धैर्य पाहून आणि त्यांच्याजवळ लुटून घेण्यासारखे काहीच नाही असे पाहून त्याचा आवेश ओसरला. नारदांनी पुन्हा वीणेचा झणकार केला. वाल्याच्या हृदयावर त्याचे प्रतिध्वनी उमटले. नारद वाल्याला म्हणाले, तू आम्हाला मारणार असलास तर मार, पण त्याआधी माझे एक म्हणणे ऐकून घे. माणसे मारून अशी वाटमारी करण्यात तू कितीतरी पापे केलीस, पुष्कळ धन मिळवलेस. तुझी बायको आणि मुले आहेत ना, तुझ्या धनाचे ते सारे वाटेकरी आहेत, पण तुझ्या पापाचेही ते वाटेकरी होतील का? तू मेलास की तुझी पापे तुलाच भोगावी लागतील, याचा तू विचार केला आहेस का? जे लोक पाप करतात त्यांचे नरकपुरीतील यमाचे सेवक फार हाल करतात. त्यांना कढईत उकळत्या तेलात टाकतात, धारदार सुरीने त्यांचे अंग चिरतात, घाण खाण्यास लावतात. नरकात तुझी बायको आणि तुझी मुले तुला सोडवायला येतील का? आधी घरी जा आणि तुझ्या बायका मुलांना एकच प्रश्न विचारून ये. त्यांना विचार, मी अनेक लोकांना मारले आणि तुमचे पोट भरले. माझ्या धनात तुम्ही जर वाटेकरी झाला आहात, तर आता माझ्या पापातही तुम्ही वाटेकरी व्हाल का? आम्ही तू येईपर्यंत इथेच थांबतो. नारदांच्या बोलण्याचा वाल्यावर मोठा परिणाम झाला. नारदांचे बोलणे वाल्याला पटले. तो धावतच घरी गेला. इकडे नारद वीणेचा झणकार करून नारायण नारायण असा नामघोष करीत बरोबरच्या ऋषींसह एका झाडाखाली बसले. वाल्या घरी गेला. तो रिकाम्या हाताने धावत आलेला पाहून बायको पुढे झाली, मुलेही आली. प्रथम तो धापा टाकीत राहिला. मग सर्वांना जवळ बोलावून तो म्हणाला, मी वाटमाऱ्या करतो, लोकांना ठार मारतो. खड्यांनी किती रांजण भरले आहेत ते पहा. या पापाचे फळ मला जेव्हा मिळेल तेव्हा ते पाप आपण सारेजण वाटून घेऊ. तुम्ही थोडा थोडा वाटा घ्याल ना? तेव्हा बायको चकित झाली. मुले एक पाऊल मागे सरकली. बायको म्हणाली, आमचे पोषण करणे हे तुमचे कर्तव्यच आहे. आम्ही तुमच्या दुष्कर्माचे फळ का म्हणून घेऊ? ते तुम्हीच भोगा. बायकोचे बोलणे ऐकून वाल्याची धुंदी उतरली. तो दुःखी झाला. त्याने मग मुलांना विचारले. मुले ही पापाची वाटेकरी होईनात. तेव्हा तो खाली मान घालून नारदांकडे परत आला. त्याला पश्चाताप झाला होता. त्याने नारदांच्या पायावर डोके ठेवले. तो नारदांना म्हणाला, महाराज, तुमचे बोलणे खरे ठरले. माझा सारा अंदाज चुकला. माझ्या संपत्तीत व मिळकतीत सारे वाटेकरी होतात, पण माझ्या पापात वाटेकरी व्हायला माझी बायको, माझी मुले कोणीही तयार नाहीत. माझे डोळे आता पूर्ण उघडले आहेत. आता मी पाप करणार नाही. मी तुम्हाला शरण आलो आहे. या पापातून माझा उद्धार कसा होईल? मी आजपर्यंत कितीतरी हत्या केल्या. मी आता काय करू? नारदांनी विचार केला, एवढी पापे केलेला हा माणूस. त्यांनी वाल्याला सरळ रामनामाचा जप करण्यास सांगितले, पण राम नामही त्याला म्हणता येईना. त्याच्या ओळखीचा शब्द म्हणजे मरा. तेव्हा तो मरा मरा असे म्हणायला लागला, पण आपोआप त्याच्या तोंडातून राम राम असा जप होऊ लागला. मग नारद मुनी वाल्याला म्हणाले, आता तू वाटमारी सोडून दिलीस तर तुझा उद्धार होईल. माझ्यावर विश्वास ठेव. एका जागी बसून नामस्मरण कर, हालू नकोस. कायम तोच शब्द म्हणत राहा. असे म्हणून नारदांनी त्याच्याकडून वारंवार मरा मरा असे म्हणून घेतले. वाल्या भराभर मरा मरा असे म्हणू लागला. त्याच्या तोंडून राम राम असा उच्चार येत आहे असे पाहून नारद त्याला आशीर्वाद देऊन निघाले. वाल्याने सर्व ऋषींना नमस्कार केला. त्याने कुऱ्हाड टाकून दिलीच होती. तो त्याच वृक्षाखाली मांडी घालून बसला व नारदांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून राम राम असे म्हणू लागला. तास, दिवस, महिने अन वर्षे गेली, पण वाल्या एवढा स्थिर बसला होता की त्याच्या भोवती मुंग्यांनी मोठे वारूळ तयार केले. अशी काही वर्षे गेली. त्याच रस्त्याने नारद पुन्हा जात असता ते त्या वृक्षाजवळ आले आणि थबकले. तेथे त्यांना एक वारूळ दिसले. त्यांना वाल्याची आठवण झाली. तेव्हाच वारुळातून राम राम असे शब्द ऐकू येऊ लागले. त्यांना शंका आली, वाल्या तर ह्या वारुळात नसेल. त्यांनी हळूहळू माती दूर करून वारूळ उकरले. आत एक वृद्ध ऋषी निघाला. होय, हा वाल्याच असणार. तो तर समाधीत होता. नारदांनी त्याला समाधीतून जागे केले. ते वारूळ सोडून मुंग्या दुसरीकडे पूर्वीच निघून गेल्या होत्या. नारदांना पाहताच तेजस्वी शरीर असलेल्या वाल्याने नारदांचे पाय धरले. त्याच्या मुखावर शांती होती, तेज होते. मनाने गुरुवर विश्वास आणि तोंडाने निरंतर रामनाम. दरोडेखोर वाल्या नष्ट झाला आणि त्याचे वाल्मिकी ऋषी झाले.
नारदांना पाहताच त्याला भरून आले. तो आता ज्ञानी झाला होता. नारदांची थोरवी त्याला कळली होती. दाटलेल्या कंठाने तो म्हणाला, मुनिवर्य, मी आपणाला ओळखले. आपली माझ्यावर केवढी कृपा झाली. आता मी पूर्वीचा राहिलो नाही. होय, नारद म्हणाले, वल्मिक म्हणजे मुंग्यांचे वारूळ, त्यात तू बसला होतास म्हणून तुझे नाव मी आता वाल्मिकी असे ठेवतो. तो म्हणाला, महाराज, मी आपली काय सेवा करू. नारद म्हणाले, तू त्रिकाल ज्ञानी होशील. पुढे अयोध्येमध्ये श्री रामचंद्र नावाने प्रभू अवतार घेणार आहेत. तू त्यांचे उत्तम चरित्र वर्णन कर. तुला सर्व ज्ञान आपोआप प्राप्त होईल. अशी आज्ञा करून नारद निघून गेले. वाल्मिकी इकडे तिकडे पाहू लागला. तो पूर्वीची झाडे जाऊन तेथे नवीनच झाडे दिसत होती. आपण कितीतरी वर्षे येथे बसलो होतो हे त्याने ओळखले. भोवतालचे सृष्टी सौंदर्य पाहून त्याच्या ठिकाणी प्रतिभा जागृत झाली. त्याचे मन कोमल झाले होते. त्याने नदीजवळ आश्रम बांधला आणि तेथे बसून तो काव्य रचना करू लागला. त्याने रचलेले शतकोटी श्लोकांचे ते प्रभू रामचंद्रांचे चरित्र दिव्य झाले होते. ते चरित्र काव्य इतके उत्तम झाले होते की ते आपल्याला हवे असे पृथ्वीवरील सर्व लोक म्हणू लागले. पाताळातील लोक म्हणू लागले, ते रामायण आम्हाला हवे. तर स्वर्गातील लोकही रामायण आम्हाला हवे असे म्हणू लागले. त्यांचे भांडण मिटेना. तेव्हा तिन्ही लोक शंकराकडे गेले. शंकर याने न्याय केला. त्याने राम ही 2 अक्षरे आपल्यासाठी ठेवून उरलेल्या ग्रंथाची तिन्ही लोकात समान वाटणी केली. हलाहल प्राशन करून त्यांच्या कंठाचा दाह होत होता तो रामनामाने शांत झाला. ते पाहून पार्वतीला फार आश्चर्य वाटले. ज्या चरित्रातील 2 अक्षरांमुळे तुमच्या कंठाचा दाह शांत झाला ते चरित्र केवढे प्रभावी असेल, मला ते सांगाल का? ती शंकराला म्हणाली. तेव्हा शंकराने ती कथा पार्वतीला सांगितली. ती कथा गरुडाने पाताळात नागांना सांगितली. अगस्त्यांनी कर्दळी वनात ऋषींना सांगितली. ब्रह्मदेवाने नारदांना सांगितली. हनुमंतानेही वानरांना सांगितली होती आणि बद्रिका वनात तीच कथा व्यासांनी ऋषींना सांगितली. आता तीच कथा श्रीधर कवी वाल्मिकी नाटकम या संस्कृत ग्रंथाच्या आधारे मराठीत अबालवृद्धांना समजेल अशी सांगत आहेत. या ग्रंथाचे पारायण केल्यास भक्तांचे मनोरथ पूर्ण होतील. श्री रामचंद्रार्पणमस्तु.